संजयनगर येथील हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा काल गुरुवारी सायंकाळी डोक्यात गोळी झाडून निर्घृण खून करण्यात आला आणि या खून प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून खंडेराजुरी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारास जेरबंद केले. अतुल दादासाहेब उर्फ पोपट वायदंडे राहणार खंडे राजुरी असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे. दरम्यान खुनातील मुख्य सूत्रधार निलेश गडदे हा साथीदारांसह अद्याप पसार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याच्या शोधासाठी LCB संजयनगरसह इतर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेची पथके तैनात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून 2 गटात काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या कामाचा ठेका सध्या लक्ष्मण पांडुरंग खरात वय वर्ष 41 राहणार बाच तालुका जत यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावं म्हणून संशयित निलेश विठोबा गडदे मूळ राहणार हमालवाडी सध्या राहणार कुंभारी तालुका जत याने दबाव आणला. बुधवारी सायंकाळी 7च्या सुमारास गडदे हा 2 साथीदारांसह खरात यांच्या घरात जाऊन पत्नी रंजना खरात यांना धमकावलं. पतीला रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्याचे काम सोडण्यास सांगा, अन्यथा 10 लाख रुपये द्यावेत, नाहीतर खरात यांना ठार मारू अशी धमकी दिली. तसेच जाताना खरात यांच्या मुलांना तुम्हाला बाप हवा असेल तर माझ्या आडवे येऊ नका असं दरडावलं. खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर हे जत येथे गेले. गडदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल मोठ्या संख्येनं गोळा झाले होते. बाळासाहेब बंडगर यांच्यामुळे हा प्रकार घडल्याचा रागातून तो सायंकाळी सांगलीत आला. 3 साथीदारांना घेऊन काळ्या रंगाच्या जीपमधून तो संजयनगर जवळील अभयनगर येथील ST कॉलनी परिसरात बंडगर यांचे घर शोधत आला. गडदे याला पाहून बाळासाहेब बंडगर यांचे भाऊ बंगल्याच्या मागील बाजूला पळाले. त्यावेळी बंगल्याच्या पोर्चमध्ये बाळासाहेब यांचा मुलगा बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर यांचा मुलगा वेदांत हा मोबाईल बघत होता. गडदे याने वेदांतवर पिस्तूल रोखून त्याच्या उजव्या डोळ्यात गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून बंडगर यांच्या घरातील महिला बाहेर आल्या. तोपर्यंत गडदे हा साथीदारांबरोबर जीपमध्ये बसून निघून गेला. वेदांत यांच्यावर गोळी झाडल्याचे लक्षात येताच तात्काळ त्याचे वडील मारुती आणि चुलते बंगल्यात आले. जखमी वेदांतला तात्काळ सिव्हिलमध्ये दाखल केले, परंतु रक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाला. घडलेल्या या खुनाच्या घटनेनं सांगलीत खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संशयितांचा शोधासाठी तातडीनं पथके रवाना केली. या खुनातील संशयित अतुल दादासाहेब वायदंडे हा मिरज तालुक्यात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून त्याला ताब्यात घेतलं आणि संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.